नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि अतिवृष्टीला किती अनुदान दिलेलं आहे आणि कोणकोणते जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर पावसामुळे यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाने हा जी.आर. काढलेला आहे आणि दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. आणि खाली बघू शकता तर इथे प्रस्तावना बघू शकता. अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडावे याकरिता शेतकऱ्यांची निष्ठा आणि अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे आज आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत आहे. तर असे दाखवलेलं आहे. तर इथे पुढे बघू शकता. तर मित्रांनो इथे बघू शकता शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सक्रिय. तर इथे दिनांक 23 सप्टेंबर 2025 सोबतचे विवरणपत्र बघू शकता. तर विभाग दाखवलेला आहे. जिल्हे कोणकोणते आहेत, कालावधी आहे, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या आणि बाधित क्षेत्र हेक्टर आणि निधी लक्षमध्ये किती दाखवलेला आहे बघू शकता. तर अमरावती जुलै ऑगस्ट 2025 मध्ये 1,68,533 संख्या आहे मित्रांनो शेतकऱ्यांची. तर एवढे शेतकरी बाधित झालेले आहेत. आणि किती लाख रुपये आहे अनुदान बघू शकता. 10,871.44 लाख रुपये इथे अनुदान देण्यात आलेलं आहे. आणि अकोला बघू शकता. जुलै 2025 11,500 मित्रांनो इथे 11,597 एवढे शेतकरी बाधित झालेले आहेत. आणि त्यांना लक्षमध्ये किती रुपये बघू शकता. 621.63 लक्ष रुपये इथे अनुदान देण्यात आलेलं आहे. आणि यवतमाळ जुलै 2025 तर इथे बघू शकता 1,995 एवढे शेतकरी बाधित झालेले आहेत आणि 103.91 लाख रुपये तिथे अनुदान आहे. तर इथे बघू शकता बुलढाणामध्ये तर 27,749 शेतकरी बाधित आहेत आणि 2,681.10 लाख रुपये इथे अनुदान आहे. वाशिममध्ये बघू शकता 3,088 शेतकरी बाधित आहेत आणि 171.39 लाख रुपये इथे अनुदान आहे. आणि यवतमाळमध्ये बघू शकता इथे एकूण बघू शकता अमरावतीचं तर 21,262 शेतकरी बाधित आणि 14,449.37 लाख रुपये अनुदान. तर यवतमाळचं बघू शकता 2,24,657 लाख शेतकरी बाधित झालेले आहेत आणि 18,238.56 लाख रुपये इथे अनुदान आहे. आणि बुलढाणा बघू शकता 1,52,619 शेतकरी बाधित आहेत आणि 9,508.33 लाख रुपये इथे अनुदान आहे. आणि वाशिमचं बघू शकता तर मित्रांनो 1,98,736 इथे शेतकरी बाधित आहेत आणि 14,364.4 लाख रुपये इथे अनुदान आहे. आणि ते एकूण विभागीय आयुक्त अमरावती तर इथे बघू शकता अमरावती विभागामध्ये किती अनुदान आहे ऐकून तर 7,88,974 इथे बाधित शेतकरी आहेत आणि 53,560 लाख रुपये इथे अनुदान आहे. तर गोंदिया बघू शकता तर 12/9/2025 दिनांक रोजी 32 शेतकरी इथे बाधित आहेत आणि 1,96,000 मित्रांनो इथे अनुदान आहे ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये. आणि दुसरं गोंदियामध्ये बघू शकता 300
24 शेतकरी बाधित आणि 21.48 लाख अनुदान. तर भंडारामध्ये 8,283 शेतकरी बाधित आहेत आणि 433.25 लाख अनुदान आहे. आणि गडचिरोली 16,488 शेतकरी बाधित आणि 1,191.74 लाख रुपये अनुदान आहे. आणि गडचिरोली 1,819 शेतकरी बाधित आणि 98.12 लाख रुपये अनुदान. तर इथे वर्धा बघू शकता मित्रांनो. तर इथे 9,107 शेतकरी बाधित आहेत आणि 542.74 लाख अनुदान. नागपूर 1,578 शेतकरी बाधित आणि 55.17 लाख शेतकऱ्याला अनुदान आहे. आणि पुणे विभागामध्ये बघू शकता कोल्हापूर, तर फक्त कोल्हापूरला भेटलेला आहे. तर 36,559 शेतकरी बाधित आणि 1,428.52 लाख रुपये अनुदान. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघू शकता, तर इथे मला वाटतं बहुतेक जास्त आहे. तर हिंगोलीमध्ये 3,04,829 शेतकरी बाधित आहेत आणि 23,127 लाख रुपये अनुदान आहे. आणि बीडमध्ये बघू शकता 1,14,776 शेतकरी बाधित आहेत आणि 5,673 लाख रुपये ते अनुदान आहे. आणि लातूरमध्ये बघू शकता 38,511 शेतकरी बाधित आणि 24,435.37 लाख रुपये ते अनुदान आहे. तर धाराशिवमध्ये बघू शकता 2,34,955 शेतकरी बाधित आहेत आणि 18,960.37 लाख इथे अनुदान आहे. 67 लाख अनुदान आहे. आणि नाशिक विभागामध्ये बघू शकता नाशिकमध्ये आहे 7,108 शेतकरी बाधित आहेत आणि 381.67 लाख रुपये अनुदान आहे. आणि धुळेमध्ये 72 शेतकरी फक्त बाधित आहेत आणि 2 लाख रुपये इथं अनुदान आहे. आणि नंदुरबारमध्ये बघू शकता 25 शेतकरी बाधित आहेत. सर्वात कमी मला वाटतं नंदुरबारमध्ये आहे आणि 1 लाख इथे अनुदान आहे. आणि जळगावमध्ये बघू शकता 17,332 शेतकरी बाधित आहेत आणि 986.29 लाख इथे अनुदान आहे. आणि अहिल्यानगरमध्ये बघू शकता 140 शेतकरी बाधित आणि 6.30 लाख रुपये अनुदान आहे. तर इथे एकूण 24,677 शेतकरी बाधित आणि 1,377.31 लाख अनुदान आहे. तर मित्रांनो, हे आहे या महाराष्ट्रातील जिल्हे जे की बाधित दाखवण्यात आलेलं आहे. आणि रुपयेमध्ये बघू शकता तर मित्रांनो इथे दाखवलेलं आहे. तर रुपये आहे 1,339,49,25,000 फक्त. तर इथे अनुदान दिलेलं आहे. तर एवढं अनुदान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.